मी लाल मटण बनवणार आहे. त्यासाठी मी मटण चांगलं धुवून घेतलं. अद्रक लसूण पेस्ट, मीठ, मिरची पावडर, हळद आणि अर्धा लिंबू टाकून मी चांगलं 20 मिनटासाठी मटण साईडला ठेवून टाकलं. तर मी आता वाटणसाठी टॅमॅटो, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि चॉप केलेला कांदा भाजण्यासाठी, आणि मी इथं सुक्कं खोबरं यूज नाही केले, ओलं खोबरं यूज केले. आणि मी इथं गरम करण्यासाठी तेल ठेवते आणि कांदा टाकून आपण भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजायला ठेवला. मी तुम्हाला मसाला सांगते कुठला यूज करायचा आहे. इथं मी तांबडा रस्सा मसाला यूज करणार आहे आणि कश्मीरी लाल मिरची, आपल्याला मटण लाल बनवायचे, तर मी हे यूज करणार आहे दोन्ही मसाले. आणि आपले हळद, मीठ आणि कांदा मसाला हे. आणि याच्यामध्ये मी 1 मिरची टाकले, कारण ऑलरेडी कोल्हापुरी मसाला तिखट असतो, तर 1च मिरची मी टाकली. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तुम्ही जेवढी मिरची टाकू शकता. तर मी याच्यामध्ये पूर्ण कोल्हापुरी मसाला टाकला. कश्मीरी लाल मिरची अर्धा पॅकेट टाकलं आणि हळद, मीठ आणि कांदा मसाला मी 1 चम्मच टाकला. आणि मीठ पण मी ऑलरेडी ते मटणामध्ये टाकलेले आहे, त्याच्यासाठी मी थोडं कमीच टाकले. आणि मी जो मसाला तुम्हाला सांगितला होता तो त्याच्यामध्ये वाटून टाकून घेतला आणि चांगला भाजून घ्यायचा, त्याला तेल सुटसपर्यंत. मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग मटण टाकायचं. आणि तुम्ही बघू शकता कशी त्याला तर्री आली आहे. मी कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धेच पॅकेट टाकले. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मटण टाकू. मटण टाकलं की 5 मिनटं आपण चांगलं याच्यामध्ये असंच भाजून घ्यायचं. आणि चांगलं भाजून झाल्याच्या नंतर त्याला पण तेल सुटणार. आता आपण त्याला गरम पाणी टाकू. मी गरम पाणी जसं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाका, कारण मला जास्त नको आहे, तर मी 1च ग्लास टाकणार आहे आणि गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्याने काय होतं की त्याला तर्री येते चांगली. आणि मी कुकरमध्येच करणार आहे. कुकरमध्ये मी 6 शिट्ट्या काढणार. 6 शिट्ट्या मीडियम गॅसवरती आपण काढायच्या. तरी बघा तुम्ही गरम पाणी टाकलं. गरम पाणी टाकल्याने काय होतं, तर्री पण चांगली येते. आता त्याला चांगलं हलवून घेऊ मिक्स करून, आणि त्याला आता आपण कुकरला लावून टाकू. आणि मी 6 शिट्ट्या काढणार त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता कसं त्याला वरती तर्री आली. आणि तुम्हाला कोथिंबीर जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला दाखवते मी आता की मटण किती शिजले. आणि मला जेवढा रस्सा पाहिजे होता मी तेवढाच ठेवला आहे. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही ठेवू शकता. तुम्ही थिक पण ठेवू शकता, ग्रेव्हीसारखं. बघा मटण कसं शिजले 6 शिट्ट्यांमध्ये मीडियम गॅसवरती. थँक्यू फॉर वॉचिंग.